तीर्थयात्रेला निघाले. भीमाशंकरवरून ते आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर एका सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूला पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली ते नामस्मरण करून काय नामस्मरण करू लागले? विठ्ठल माझा 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 घरी गेले जायच्या पूर्वीच्या बापाला काय बघायला लागायचं? जावळ बघायला लागायचं. आत्ताच्या बापाला जावळ बघायची गरज नाही. त्याचा टप्पल बापाला लागत नाही. पूर्वीच्या काही बापाला जावळ बघायला लागायचं. बापाने पुरीला मोबाईल घेऊन दिला तर रात्र 12-1 वाजता पुरीचा मोबाईल दिसता कळतच राहतो. एवढ्या रात्री मोबाईल बघते पण आणि रविवारी सुद्धा पोर शाळेत जाते. घरी आल्यानंतर आई सांगतो की आज रविवार आहे ना, आज शाळेत गेली. पोर ती वन विभागाचा अभ्यास करायला जाते. कसला वन विभागाचा अभ्यास करायला जाते? ती वनात जाऊन तिकडे पोरांसोबत टापा मारायला जाते. पूर्वीच्या काळी सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना घरी नेलं. जेवण घातलं आणि 10-15 दिवस तिथं मुक्कामी राहिले. आणि सिद्धोपंत म्हटले माझ्या स्वप्नात भगवंत आहे. भगवंताने सांगितलं तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही विठ्ठलपंतांसोबत करा. पण विठ्ठलपंत म्हटले देव तुमच्या स्वप्नात आले, तेव्हा माझ्या स्वप्नात आले नाही. आता तुम्ही म्हणताल स्वप्न काय खोटं असतं, पण स्वप्न काय खोटं नसतं. राजगडावरील प्रसंग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात तुळजाभवानी आली. तुळजाभवानी म्हटली राजा मला 32 जाताचा घोडदळ बळी हवाय. किती? 32 जाताचा घोडदळ बळी हवाय. मी तुमच्या संशयामध्ये उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तसेच तो विठ्ठलपंतांच्या त्याच रात्री मग विठ्ठलपंतांच्या स्वप्नात सुद्धा देव आले आणि देवाने सांगितलं तुम्ही कुणाशी सोबत लग्न करा. मग विठ्ठलपंत लग्नासाठी तयार झाले. आता पूर्वीच्या काळी माणसं नाचायची, पण आता डीजे आल्यापासून बाया सुद्धा नाचायला लागल्या. आणि आता बायाची कपडे म्हणलं का बायाची काय काय घालतात. आता नवीन वस्तू ड्रेस आला कारण त्या ड्रेस तुम्हाला नाव माहित नाही, पण मी सांगते तिकडची गावात नाही का, ते गावात असली का हा बादी वाय तुम्ही दुकानात एवढे पैसे घालण्यापेक्षा गावासाठी तुम्ही माझ्या दोन चौपाट आणून द्या. मी तुम्हाला सांगते
सुंदर अशी गावं तयार करून पूर्वीच्या काळी त्याचं स्वप्न देव आले, देवाने सांगितलं. पूर्वीच्या काळी आपल्या दारावर कोण यायचा? वासुदेव यायचा, पिंगळा यायचा. पिंगळा काय म्हणायचा? आपेगावला गेले. आपेगावला त्यांचे मन रमणा म्हणून ते पुढे गेले. आळंदीला जाऊन लागले. आळंदीला राहिले आणि त्यांना आळंदी संसारात त्यांचं मन रमला. मग विठ्ठलपंत त्यांच्या पत्नीला म्हणजे रुक्मिणी मातेला म्हणायचे, मला संन्यास द्यायचे. त्यांची पत्नी झोपत बरळली का, तुम्हाला संन्यास द्यायचा आणि एकदा तुम्ही संन्यास देऊन टाका. पण आता नवरा बायको मध्ये भांडणं चालूच राहते. मी तुम्हाला रुक्मिणी मातेचं सांगत नाही. अशी दोन झुडपी होती. झुडपी एक बंगल्यावाला होता आणि एक साध्या घरावाला होता. त्यांची बंगल्यावाल्याला वाटलं आपली भांडणं होती, शेजारची भांडणं होती काय. आता शेजारच्याला वाटलं का बाबा जास्त किती भारी बघायला भांडणं होती नाही काय होती नाही. मग ते शेजारच्या बंगल्यावाल्याच्या घरी गेलं. बंगल्यावाल्याला म्हटलं तुझं बघ ना किती भारी, तुमची भांडणं होती नाही काय होती नाही नाही तर मला अशी बायको भेटली तर रोजच आमची भांडकुदळ बायको भेटली, रोजच आमची भांडणं होतं. तो बंगल्यावाला म्हणतो काय सांगतो बाबा आता आमची थोडी भांडणं होतात पण कशी होतात थोडी वेगळी होतात. तसं होतं तिची लाटणं जर मला आणलं आणि ते जर लाटणं मला लागलं ती मोठ्या मोठ्याने दात काढली आणि ते जर लाटणं मला लागलं नाही तर मी मोठ्या मोठ्याने दात काढतो. अशी आमची भांडण झालं. भांडणं होतच संसारामध्ये. आणि मग विठ्ठलपंतांनी संन्यास देतात. संन्यास द्यायला कुठे गेले? काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेले आणि रामानंद स्वामीच्या मठात ते नाव बदलून चैतन्य नावाचे नाव लागले. आणि चैतन्य नावाचे नाव लागले त्यांना मित्र भेटला. त्यांना विठ्ठलपंतांनी मित्र भेटला. कोण? गुरुबंधू म्हणजे कोण? देवीदास महाराज भेटले. आणि देवीदास महाराज बांधवगडला गेले आणि विठ्ठलपंत आळंदीला आले. आणि देवदास महाराज बांधवगडचा राजा कोण आता? उदयसिंह. आणि उदयसिंह राजाची दाढी करायचं काम कोणाकडे होतं? देवदास महाराजांकडे होतं. आता आपल्या गावातले दाढी करायला लोक कुठं जातात? तर सभेदाराच्या दुकानात जातात. अजून कोणते दुसरे कोणते सलून आहे मला सलून नाव माहिती. पूर्वीच्या काळी आपल्या साड्या खुर्च्या असायच्या. आता समीर दादाच्या सलून मध्ये तुम्ही जा. आता खुर्ची बसला त्याची खुर्ची अशी गरा 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 भिजत राहते. केस ओढली असली का समीर दादाची ते हवे घालायचं मशीन त्यांनी केस आपली नीट होत. मला त्या मशीन नाव नाही माहिती नाही झालं. नाव माहित नाही. आणि देवदास महाराजांनी आपली खुर्ची घेतली, आपली पिशवी घेतली. पिशवी तुमका आता दाढीसाठी काय काय लागतं तुम्हाला माहिती आहे. दाढीसाठी काय लागतं? कंगवा घेतला, आरसा घेतला, पाणी घेतलं,
कैची घेतली आणि दाढी करून लागले. कशी दाढी करू लागले देवदास महाराज? आम्ही वारीक वारीक 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 दाढी बिडण्याने सगळं झालं बघ. देवदास महाराजांचा अंतकाळ जवळ आला. देवदास महाराजांनी अंतकाळ जवळ आला की एक मुलगा झाला. त्यांचं नाव काय? सेना देवदास वैद्य. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांचं नाव काय? सेना देवदास वैद्य. आणि त्यांच्या आईचं नाव प्रेम कुंवर. आणि सेना महाराजांचं लग्न झालं. त्यांच्या बायकोचं नाव काय? सुंदराबाई. असं त्यांची नाव. तुमच्या माहितीसाठी चांगले ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचं नाव काय? सेना महाराज. आणि सेना महाराज आता देवदास महाराजांचा अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आला आणि देवदास महाराजांनी सेना महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं. देवदास महाराजांनी सेना महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि सांगितलं, सेना एकदा तरी पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घे. कसं आहे तुम्हाला पांडुरंग परमात्मा? पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घे. आणि एवढं बोलत सेना महाराजांच्या मांडीवर प्राण सोडला. सेना महाराज तसा रडू लागले. काही काळाला सेना महाराज तसा रडू लागले. आणि नंतर आता वारकऱ्यांची दाढी करायचा कोण लागलं? सेना महाराज वारकऱ्यांची दाढी करू लागले. वारकऱ्यांचा भगवा पताका बघितला. भगवा पताका बघितल्यानंतर सेना महाराजांना आनंद झाला का वारकरी आले. सेना महाराजांनी आपली धोपटी घेतली आणि धोपटी घेऊन ते वारकऱ्यांची दाढी करायला निघाले. वारकऱ्यांची दाढी करायला निघाले. उदय सिंह राजाला लहर आली का आपण दाढी करायची. राजाने सैनिक पाठवले आणि सैनिकांना सांगितलं त्याला बोलून आणा. सैनिक तिथे गेले आणि म्हटले, सुंदराबाईंना म्हटले, अहो सेना महाराज होते. पण सुंदराबाई म्हटल्या तर आत्ताच महाराज वारकऱ्यांची दाढी करायला गेले. सैनिक तिथून रिटर्न आले आणि राजाने येऊन सांगितलं तो येत नाही. परिणाम राजा घोरला.
माणसाला फाशीवर न्यायचा असा विचार राजाने केला. आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने कानावर पडलं. पांडुरंग परमात्म्याने सिंहासनावर उडी मारली. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 आली आघात निवाराया. आली आघात निवाराया. पांडुरंग परमात्म्याने सिंहासनावर उडी मारली आणि सेना मारून रूप घेऊन ते राजाच्या दरबारात आले. आणि जवळ राजाने बघितलं तर राजाला आनंद झाला. तर सेना आलाय. आणि मग म्हणजे पांडुरंग परमात्म्याने राजाची दाढी सुरू केली. आता काय भाग्य आहे त्या राजाचं. आता साक्षात पांडुरंग परमात्मा आपली दाढी करतो. तर राजाचं काय भाग्य असतं. आता राजाची दाढी चालू केली. आता दाढीसाठी काय लागतं. वाटीत पाणी घेतलं आणि दाढी सुरू केली. राजा जेव्हा त्या वाटीत बघायचं तेव्हा त्या वाटीत बघितल्यानंतर त्याला कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. वाटी माझी दिसे हरी. वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. ओ कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. कैसे नवल झाले परी. वाटीत बघायचं आणि वाटीत पांढरं परमात्मा दिसायचं. आता दाढी बिडी सगळं काही झालं. आता मग दाढी बिडी झाल्यानंतर आरसा दाखवला. पांढरंगाने जेव्हा आरशात बघितलं तर तेव्हा काय दिसलं. रूप पाहता दर्पणी. 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 आत तुझे चक्र पाणी. आत तुझे चक्र पाणी. ओ आगुले चक्र पाणी. आगुले चक्र पाणी. रूप पाहता दर्पणी. आगुले चक्र पाणी.
विचार केला एवढा दिवस झाले सेना माझी सेवा करतोय आणि आता असं झालं नाही आणि आता बरोबर त्याचा वर्ष झाल्याबरोबर माझं कोणीही गेलं माझा आजारही संपला म्हणजे आजारही संपला. सेना महाराज पांडुरंग परमात्म्याची सुट्टी सेना महाराजांनी घेऊन मोहरा टाकल्या आणि सेना महाराज घरी आले म्हणजे पांडुरंग घरी आला आणि धोटी अडकून पांडुरंग परमात्मा गायब झाला आणि वारकऱ्यांची दाढी करून सेना महाराज घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने सांगितलं अहो राजाच्या दाढीसाठी तुम्हाला बोलवायला आले. मग सेना महाराजांनी काय केलं आपली दुसरी दोपटी उचलली आणि दुसरी दोपटी उचलून ते राजाच्या दरबारामध्ये गेले आणि राजाला म्हटले राजा दाढी करतो. तर राजा म्हटलं तू आत्ताच आलता माझी दाढी केली माझी मालिशही करून दिली तू आत्ताच गेला. पण सेना म्हटला नाही हो राजसाहेब मी इकडं आलो सुद्धा नाही मी तिकडं वारकऱ्यांची दाढी होतो मी इकडं आलो सुद्धा नाही. पण राजे म्हटले इकडं आला कसं नाही म्हणतो तू तुझ्या झोपटीत बघली सोन्याच्या मोहरा टाकतात. तर सेना महाराजांनी आपली झोपटी उचलली आणि झोपटीत बघितलं तर त्याच्यात काय होतं सोन्याचा मोहरा व त्या झोपटीत बघितलं सेना महाराजांनी तेव्हा सोन्याचा मोहरा निघला. सेना महाराजांना कळलं का आता आपलं काम कोण केलं पांडुरंग परमात्म्याने केलं. सेना महाराज कसं रडू लागले आणि सेना महाराज म्हटले राजे इथून पुढे मी तुमची सेवा करणार नाही चाललो. सेना महाराज प्रवास करीत पुढे गेले पांडवगडला गेले. पांडवगडला तिथे नामस्मरण करत बसले रात्रंदिवस नामस्मरण करत. आता नामस्मरण करत असताना त्यांना रात्रही कळाली आणि दिवसही कळत नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करत असताना समाजाच्या पुढं एक दिवस असा समाजाच्या पुढं बसला आणि समाज पुढे बसल्यानंतर आता समाजातले लोक प्रश्न करतातच आणि समाजातल्या लोकांनी प्रश्न केला महाराज तुम्ही आळंदीला केले तुमची हीच झालं काय झालं तुम्ही आम्हाला सांगा. तर सेना मारला तिला अभोताच्या प्रथम त्यांना माझे झाले माझे झाले आता समाजातले लोक म्हटलं प्रश्न करतच राहतात. मला याच्याने असा प्रश्न केला महाराज राव मला 10 तोंडावरती मग तू झोपत कसा होता. मग मी सारंच चांगलं उत्तर दिलं. तो खाता खायचा 5 तोंड त्याच्या 5 तोंड वर ठेवायचा आणि असं खूप आडवं झोपायचं सांगितलं. पण सेना महाराज अभूताच्या विजय करतात सांगतात. करारीचे चिंतन
नामस्मरण केलेले रोग जातो, नामस्मरण केलेले पाप जातो, नामस्मरण केलेले विभू सिद्धी प्राप्त होते, नामस्मरण केलेले धन प्राप्त होते. आणि नामस्मरण कसं करायचं याचं मी तुम्हाला डेमो दाखवते. मी महिन्यात झाला हे जादू शिकलेले. आता मी बरेच जादू शिकले. माझ्याकडे जर तुम्ही तांबे दिलं तर तांबे उलट केलं, तांबे 5 लिटर पाणी निघत. माझ्याकडे जर पोळा असतात तर मी असते. आता मी आता ही जादू करण्याची जादू कोणी शिकवली मला शिकवली आता मी जादू करणार आहे. जे हे कबूतर ज्याच्याकडे उडल त्याने मला कबूतर माझा द्यायचं बरं का. तू फक्त आता लक्ष इकडं द्या. ओम भक्ती भागवतरी ओम स्वाहा. ते मागते काका लक्ष दिसल्या काकाने काय केलं मोबाईलवर डोकं घातले म्हणून ती जादू काय होत नाही. परत करते तुम्ही लक्ष द्या. हाताची घडी घालायची नाही, पायाची आड टाकून बसायचं नाही. आता तुम्ही माझ्या यांनी सांगितलं हाताची घडी घालायची नाही, पायाची आड घालायची नाही. आता आम्ही काय झोपू का असं करू नका. मोकळं टाकलं. आता तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या. ओम भक्ती भागवतरी ओम स्वाहा. उडाला का कबूतर? दिसलं की तुम्हाला कबूतर उडताना? नसून दिसलं ना एवढं जर लक्षपूर्वक तुम्ही लक्ष देऊन जर नामस्मरण केलं तर तुम्हाला नक्कीच रिद्धी प्राप्त होईल. नामस्मरण केल्याने धन प्राप्त होते. आता धन प्राप्ती कोणाला होते तर माझा तुकच करायला. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्हीच सांगता तुकं करायला खायला अन्न सुद्धा नव्हतं, प्यायला पाणी सुद्धा नव्हतं. मग तुम्ही कसं काय म्हणता तुकं करायला धन प्राप्ती होती? तर ऐका, तुकं करायला नामस्मरण करून बसले आणि नामस्मरण करत असताना तुकं करायला कोंडून आला. कोंडून आल्यानंतर तुकं करायला म्हणतात तुकं कराय मला वाढीला जायची, मला माझ्याकडे पैसे नाही, मला पैसे द्या. तुकं करायला सांगितलं खालून एक खडा उचल. कोंडून खालून एक खडा उचलला, हातात घेतला. आता कोंडून म्हटला या खड्याचं मी काय करू, मला वाढीला जायचे, मला पैसे पाहिजे होते. पण परिणाम असा झाला तुकं करायची दृष्टी त्या खड्यावर पडली आणि भोट तयार झाला. आणि तो भोट घेऊन कोंडून हा वाढीला निघाला. आणि तो ज्या दुकानात जायचा त्या दुकानदाराला तो घेऊन द्यायचा. दुकानदाराला त्याला 4 नाणे द्यायचा. कोंडूला दुसऱ्या दुकानात गेला तर तो 3 नाणे खर्चायचा आणि 1 नाणं आपल्या खिशात ठेवायचा. आणि दुसऱ्या दुकानात जास्तवर त्याचा काय व्हायचा परत 1 भोट व्हायचा. अजून एक कोंडूलाची अख्खी तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि तो तुकं करायचा आला. तुकं करायला म्हटला तुकं कराय तुम्ही मला तरी फोन देता. मी काय करायचो दुकानात जायचं, दुकानदार मला 4 नाणे द्यायचं, मी 3 नाणे खर्च 1 नाणं आपल्या खिशात ठेवायचं. परत दुसऱ्या दुकानात जायचं त्याचा परत 1 फोन तयार व्हायचा. मी तो दुकानदारात जायचो, दुकानदार मला 4 नाणे द्यायचे, मी 3 नाणे खर्चायचे, 1 नाणं आपल्या खिशात ठेवायचं. माझी अख्खी तीर्थयात्रा झाली तरीही माझ्याकडे काय संपलं नाही, पैसे काय संपले नाही. म्हणजे तुकं करायला धन प्राप्ती होती. नामस्मरण केल्याने रिद्धी सिद्धी प्राप्त होते. आता रिद्धी सिद्धी प्राप्त कोणाला होते तर भागीरथी. भागीरथी 6 वर्षाची होती आणि 6 वर्षाची असताना बाहेर खेळत होती. आणि खेळत असताना तिच्याकडं भीक मागायला कोण आलं? अंगडच्या फकीर आला. आणि अंगडच्या फकीर आला म्हटलं भिक्षान दे भागीरथी आत गेली. आणि आत गेला. पूर्वीच्या काळी काय होतं जातं होतं आणि आत्ताच्या काळी काय आल्या फिरत्या आल्या. आता जातं होतं म्हटलं जात्यावर आपण दळण करायला बसलो का ओळ्या घ्यायचो. काय ओळ्या घ्यायचो? माझ्या बाजूला आता तुम्ही म्हणा सुंदर माझे जाते फिरते कौतुके. काय बोला तुम्ही? सुंदर माझे जाते फिरते कौतुके. आवाज नाही येत. सुंदर माझे जाते फिरते कौतुके.
सुंदर माझे जाते ग फिरते बघुके. टाळा टाळा. सुंदर माझे जाते ग फिरते बघुके. गोव्या गाऊ कौतुक तू ये बाळा विठ्ठला. गोव्या गाऊ कौतुक तू ये बाळा विठ्ठला. तुमचा मला काय आवाज आला नाही. आता पुरुष मंडळी बघायचं का तुम्हाला किती जीव काढून आणि किती जोरात म्हणतात. हेच मी त्यांना म्हणायला आवडेल, पण बघा किती जोरात म्हणतात. सुंदर माझे जाते ग फिरते बघुके. बोला बोला पुरुष मंडळी. विठाला विठ्ठल. हो, पुरुष मंडळी काय म्हटले नाही, जाऊ द्या. आता पूर्वीच्या काळी आपण अशा ओव्या म्हणायचो ना. आत्ताच्या काळी काय आल्या, गिरणी आल्या. आत्ताच्या बायांना जातं म्हणजे काय माहिती नाही. जे जातं त्याची नाव जातं जाते कशी केली भागीरथीने हातात पीठ घेतला आणि पीठ घेऊन लिफ्टीत मोठी पीठ घेतला आणि पीठ घेऊन बाहेर आली आणि आंगणच्या फकीराला घेऊन आली. पण आंगणचं फकीर म्हटलं एवढं पीठ घेऊन चालली तू माझं पोट तरी बघत आणि एवढं पीठ विषय हे दिसलं बघता. पण भागीरथी म्हटली तुम्ही एवढं पीठ द्या आणि तुम्हाला पीठ जर अजून लागलं तर मी अजून तुम्हाला आणून देते. आंगणच्या फकीराने आपली जोडी पुढे केली. भागीरथीने ती आपली मूठ उघडली आणि आंगणच्या फकीराची जोडी बदलायला सुरुवात केली. आंगणच्या फकीराची जुळी बनली, जुळी चुकली आणि माझ्याकडे बघता काय ते खिशात अर्धा गाडला सुद्धा. म्हणजे नामस्मरण केलं होतं रिद्धी सिद्धी प्राप्त होते. झालं नामस्मरण केल्याने काय होतं, रोग जातो. आता रोग कोणता केला तर ऐका. आता नामस्मरण केल्याने रोग जातो. आता एक गृह वाचला तर त्याला एक रोग जातो. आता रोग जायला म्हटल्यावर तो डॉक्टरांकडे जाऊ लागला. आपल्याला एखादा आजार झाला आपण डॉक्टरकडे जातो. आपल्या गावात खूप डॉक्टरांकडे जातो. तसाच तो गृह वाचून डॉक्टरांकडे जाऊ लागला. डॉक्टर म्हटले हा रोग तुझा काय बरा होणार नाही. त्याला खूप त्रास होऊ लागला, खूप त्रास होऊ लागला. आज तो घरी निघाला. घरी निघताना ते माणूस भेटला. त्या माणसाने सहज सांगितलं काशी तीर्थक्षेत्रामध्ये जा. काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यावर स्नान कर, तुझा रोग नसतो होईल. तो एवढा आनंद होता, एवढा आनंद होता, एवढा निर्माण होता. त्याच्याकडे एवढं पैसे होतं का त्याची 7 पिढ्यापासून हाती एवढं पैसे होतं. आज तो ते घेऊन निघाला आणि तो ज्या गावात जायचा त्या गावात माणूस भेटेल त्याला आपल्याकडचे पैसे द्यायचा, पुढं निघायचं. आता माणसांना पैसे दिले म्हटल्यावर माणसं त्याच्या मागे जाऊ लागली. जात असताना ते काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचली. आता आपण आपल्या गावातून दिंडी काढायची म्हणलं 5-50 लोक जमतात. तशी त्या गृहाच्या एवढी लोक जमली तर तशी काही जमली दिंडीच निघली आणि काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचले. काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना कमाल महाराजांनी पाहिला. कमाल महाराज बाजूला आपल्या काही मित्रांसोबत विंटी राजाचा खेळ खेळत होते. विंटी राजाचा खेळ खेळत असताना कमाल महाराजांनी त्यांना पाहिलं. कमाल महाराज विंटी राजाचा खेळ सोडून पुढे आले तर माणसाकडे आले आणि म्हटले आज त्याची वारी नाही, कोणती दिंडी नाही, तुम्ही एवढे लोक जमलेत का. पण त्या माणसाने सांगितलं माणसांच्या आमच्या माणसाला एक रोग झालाय आणि त्यांच्याबरोबर आम्ही नामस्मरण करून आलोय. कमाल महाराज म्हटले दाखवा बरं तुमच्या मालकाकडे त्याला. कमाल महाराज त्या मालकाकडे गेले आणि मालकाला म्हटले तुम्ही एवढं जरी इथे आले. तो म्हटला हो मला रोग झालाय, प्रत्येक डॉक्टर जाते मला रोग नाही बरं व्हायला म्हणून आम्ही काशी तीर्थक्षेत्रात आलो. कमाल महाराज म्हटलं तुम्ही माझ्या मागं त्याला तुमचा रोग नसतो. आणि कमाल महाराज त्यांना गंगेच्या तटावर घेऊन गेले. गंगेच्या तटावर घेऊन गेले. कमाल महाराजांनी सांगितलं तुम्ही 3 वेळा राम नाव या पाण्यात मारायची. पण तो गृहस्थी मनातल्या मनात म्हणला आम्ही एवढे जण सगळे नामस्मरण करीत आलोय, मीही त्याच्यासोबत नामस्मरण करतोय, माझा रोग नसतं जाऊन नाही. आता इथं आलं माझा रोग नसतो होईल बघूत आपण. तो गेला पाण्यात.
पाण्यात पहिली बुडी मारली त्याचा रोग काही नष्ट झाला नाही. त्याने दुसरी बुडी मारली त्याचं राम नाव घेतलं वर आलं त्याचा रोग काही नष्ट झाला नाही. आणि तेव्हा कमाल मारली लक्षात आलं का कळकळून अंतःकरणापासून राम नाव घेत नाही. त्या गृहस्थाने काय केलं तिसरी बुडी मारली आणि तिसरी बुडी मारली राम नाव घेतलं आणि वर येणार तेवढं कमाल मारताना काय केलं आपल्या हातात जो दांडू होता तो त्याच्या डोक्यात टाकला. रक्त चिरकाटी उडाली आणि तो कळकळून राम नाव घेतलं त्यांनी आणि त्याचा रोग म्हणजे आपण जर अंतःकरणापासून राम नाव घेतलं तर त्यांचा रोग नष्ट होतो. कमाल महाराज हसत खेळत घरी गेले. सर्व काही घडलेला प्रसंग कबीर महाराजांना सांगितला. आता कबीर महाराजांना वाटलं की यांना याला काय झालंय कमलला काही झालंय गर्व झालंय. कबीरजी महाराजांनी पत्र लिहिलं आणि पत्र कमलाला सांगितलं कमल इकडे ये बाळा आणि हे पत्र तुम्हाला सगळा तुळशीदास महाराजांनी हे पत्र घेऊन जा. कमल महाराजांनी ते पत्र घेतलं आणि तुळशीदास महाराजांकडे गेले. तुळशीदास महाराजांकडे ते पत्र दिलं आणि तुळशीदास महाराजांनी ते पत्र वाचलं. त्या पत्रात लिहिलं 3 बार राम नाम लेने से एक रोग का रोग नष्ट होता है. इसकी कम ताकत है क्या राम नाम की. ते पत्र वाचलं. कबीरजी महाराजांनी कमाल महाराजांनी ते पत्र तुळशीदास महाराजांकडे दिलं. तुळशीदास महाराजांनी कमलाला बोलवलं आणि कमलाला सांगितलं आता या काशी तीर्थ क्षेत्रामध्ये जेवढे काही रोग आहे तेवढ्या रोगांना तू जमा कर. कमाल महाराजांनी जावं सर्व रोगांना जमा करावं आणि रोगी किती आपल्यासारखी 1 नाही 2 नाही 3 नाही नवे तर 500 रोगी जमा झाले. 500 रोगी जमा झाल्यानंतर कमाल महाराजांनी त्यांना जागीच बसवलं आणि तुळशीदास महाराजांनी कलश घ्या आणि जा गंगेचं पाणी घेऊन. कमाल महाराजांनी जावं त्या शास्त्रामध्ये गंगेचं पाणी घेऊन यावं आणि आणलं. तुळशीदास महाराजांना म्हटले आता काय करायचं. तुळशीदास महाराजांनी सांगितलं आता एक तुळशीचं पान घे त्या पानावर राम नाव घ्यायचं. कमाल महाराजांनी तुळशीचं पान घेतलं त्या पानावर राम नाव लिहिलं आणि म्हटलं आता काय करायचं. तर तुळशीदास महाराजांनी सांगितलं पाण्यात बुडवायचं प्रत्येक रोगीच्या अंगावरच्या पाणी सुटलायचं. कमाल महाराजांनी काय केलं कक्षामध्ये ते तुळशीचं पान बुडवलं प्रत्येक रोगाच्या अंगावर शिंपडलं. शिंपडल्यानंतर परिणाम असं झाला तर 500 रोगींचा रोग नष्ट झाला. म्हणजे नामस्मरण केलं काही रोग नष्ट होतो. कमाल महाराजांना थोडासा काही गर्वहारण झाला. गर्वहारण झाला मग ते घरी आले. परत कबीरजी महाराजांना सांगितलं मला तुळशीदास महाराजांनी हे काम सांगितलं सर्व रोगांना जमा करून आणायला सांगितलं. कलश घातला कलशात पाणी आणायला सांगितलं. मी ते काम केलं आणि 500 रोगांच्या अंगावर तुळशीच्या पासून पाणी शिंपडलं. 500 रोगांचा रोग नष्ट झाला. कबीरजी महाराजांना ज्याचा अजूनही काही गर्वहारण झाला नाही. कबीरजी महाराजांनी अजून एक पत्र लिहिलं आणि ते पत्र सांगितलं आता हे पत्र तू तुळशीदास महाराजांकडे लिहून ते. कमाल महाराजांनी ते पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन ते पुढे गेले. सुरदास महाराजांकडे गेले आणि सुरदास महाराजांकडे ते पत्र दिला. सुरदास महाराजांनी ते पत्र वाचलं आणि सुरदास महाराज म्हणजे आता समोरून जे प्रेत चाललंय ना त्या प्रेताला तू घेऊन इकडं ये. आणि कमाल महाराज गेले त्या प्रेताला घेऊन आले आणि सुरदास महाराजांनी सांगितलं आता ह्या प्रेताच्या काळात राम नाही म्हणायचं फक्त काय म्हणायचं राम म्हणायचं. कमाल महाराज गेले त्या प्रेताच्या काळात काय म्हणले राम म्हणते ते प्रेत उठून बसलं. म्हणजे नामस्मरण केल्याने काय होतं रोग जातो नामस्मरण केल्याने काय होतं पाप जातं. तर पाप कोणतं गेलं तर वाढलं पडायचं. वाढल्यापुढे एवढं पाप करायचं पाप करायचं. तो रोज एका जंगलात जायचा. जंगलात गेला की एका झाडावरती बसून राहायचा. बसून आल्या त्या जंगलातून जो माणूस जायचा माणसाला तो अडवायचा आणि अडवल्यानंतर त्या माणसाला म्हणायचा तुमच्याकडे जेवढं काही सोडलं नाही तेवढं मला द्या नाही तुम्हाला मागे टाकेल. ती लोक आपल्याकडे सर्व काही सोडलं आलं तरीही तो माझ्या पळायला मारायचा. तर एवढं पाप करायचं त्याच दिवशी एक दिवस असं झाला का त्याला त्यांनी नारद म्हणून आले श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
नामस्मरण करीत आले आणि वाढल्या फळाने काय केलं त्या नारद बसलीला अडवलं आणि अडवल्यानंतर नारद बसलीला म्हटले तुमच्याकडे जेवढं काही सोनं आलं तेवढं मला द्या नाही तर मी तुम्हाला मारून टाकीन. पण नारद म्हटले माझ्याकडे विना आणि चिपळा सोडून दुसरं काही नाहीच. पण वाढल्यामुळे म्हटलं मला तुमच्याकडे जेवढं काही सोनं आलं तेवढं मला द्या. पण नारद म्हटलं आता आपलं तुझ्या बाजूचे झाडाच्या झाडाचे पान तोडलं. नारद वाढल्या फळाच्या झाडाचे पान तोडलं आणि नारद म्हटलं आता ते जोडू टाकू. पण वाढल्यामुळे म्हटला ती कसं शक्य आता ते पान तोडले ते जोडणार कसं. पण नारद म्हटले कसं असतं मनुष्य देव एकदाच मिळतो मनुष्य देव परत मिळत नाही. नारद म्हटले एवढं पाप करतो कोणासाठी पाप करतो ते सांगतो माझ्या बायका पोरांसाठी मी एवढं पाप करतो. पण नारद म्हटलं तुझ्या पापात ते भागीदार आहे का त्यांना विचारून तू ये घरी जा आता घरी जा त्यांना विचारून मी एवढं पाप करतोय तुम्ही माझ्या पापात भागीदार आहे का. पण वाढला पुढे हसून म्हटला तुम्ही जर मी काही याला दिसलोय का तुम्ही जरी ठूक पळून गेले तर मग. पण नारद म्हटले बाबा तुम्हाला या झाडाला बांधून ठेवू. वाढल्या फळाने त्या झाडाला नारद म्हटलं बांधून ठेवला आणि घरी गेला. बायको कशी जाऊन बसला. बायकोला विचारलं मी एवढं पाप करतोय तुम्हाला जे लागून ते आणून देतोय तुम्ही माझ्या पापात भागीदार आहे का. पण बायको म्हटली प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं बायकोला लागून ते आणून पुरवायचं मी तुमच्या पापात काय भागीदार नाही. वाढल्या पुढे आपल्या पोराकडे गेला. पोरांना म्हटला मी एवढं पाप करतोय तुम्हाला जे लागून ते आणून देतोय तुम्ही मागच्या दररोज तुम्हाला आणून देतोय तुम्ही माझ्या पापात भागीदार आहे का. पण पोरं म्हटली प्रत्येक पापाचं कर्तव्य असतं का मुलांना जे लागून ते आणून द्यायचं आम्ही काय तुमच्या पापात भागीदार नाही. तेव्हा वाढल्या फळाचं लक्षात आलं की ह्या जगात कोणीही कोणाचं नाही. वाढल्या फळात परत जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर नारद बसला सोडला. नारद बसला म्हटला मी एवढं पाप करतोय यातलं पाप नष्ट होण्यासाठी मी काय करू. तर नारद बसली सांगितलं आता तुम्ही राम राम नामस्मरण करीत तू बघ. वाढल्या पुढे तिथे नामस्मरण करीत बसला. 12 वर्षांनी परत नारद बसले आले. श्रीमन नारायण 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 नारद बसलीच्या आजूबाजूला बघितलं तर तिथं कोणी दिसलं नाही. वारुळ दिसला. नारद बसली त्या वारुळाजवळ गेले. त्या वारुळाला कान लावला तिथून राम रामाचा नामस्मरणाचा आवाज येत लागला. म्हणजे बांध्यापर्यंत काय झाला वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे नामस्मरण केल्याने काय होतं पाप जातं. विठाला
पवित्र ब्राह्मणवाडा संत शिरोमणी संत सेना महाराजांचं हे तिसरं वर्ष, हे तिसरं पर्व या ठिकाणी आपल्या विश्वपृथ्वीच्या या सभामंडपामध्ये आपण गेल्या 3 वर्षापासून त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो. तर खऱ्या अर्थानं एक अभिमानाची बाब आहे की पावसाचं आगमन तर झालेलंच आहे आणि ती गरज होती. थोडीशी खंत व्यक्त होते की एक दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने होता, परंतु या मेघराजापुढे आपल्याला थोडंसं थांबावं लागलं आणि या तिसऱ्या पर्वाची कीर्तनरूपी सेवा आपल्याच ब्राह्मणाचं खरं कन्या रत्न आणि सांप्रदायिक परंपरा असणाऱ्या शिंदे परिवारातील ही शिंद्यांची नाक, तसं मी नाक म्हणेन, नंतर ती लेख ही शिंदेवाडीचीच नव्हे आणि शिंद्यांचीच नव्हे तर आपल्या ब्राह्मणाची खऱ्या अर्थाने ही कन्या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी महाराज शिंदे अतिशय सुसावली असं या ठिकाणी आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ताईने कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे. प्रथम मी अकोला तालुका नाभिक संघटना, संत सेना नाभिक संघटना, तसेच नाभिक संघटना ब्राह्मणवाडा व उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ताईंचं मी या ठिकाणी आभार मानतो. तर एक मागच्या वेळी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने कीर्तनरूपी सेवा ठेवली होती, परंतु काही कारणास्तव हरिभक्तपरायण आपल्या शेजारी कोट्यावरच्या कोकणाच्या जायचा कार्यक्रम होता, परंतु तो आपण प्रवचन केलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोकणाचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला नाही मागच्या वर्षी, परंतु प्रवचन झालं आणि 3रं वर्ष आहे, 4था कार्यक्रम आणि ह्या वर्षी आपल्याच गावच्या कन्याचं जे ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. असो पुनश्च एकदा या ज्ञानेश्वरीचं मी आपल्या उपस्थिती वतीने आभार मानतो. आणि तिचाच भव्य सार्थक त्याने आपल्या दिल्लीला या ठिकाणी एक बक्षीस म्हणा किंवा एक आदरयुक्त या ठिकाणी त्या दिल्लीला त्यांनी या ठिकाणी ₹500 दिलेले सार्थक याने दिलेले. तर मी ताईला विनंती करेन सार्थकच्या तासाने तू हे बक्षीस स्वीकारायचं आहे आणि सन्माननीय विजयजी शिंदे च्या वतीने या ज्ञानेश्वरीला या ठिकाणी ₹500 बक्षीस झालेले आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा सत्कार होत आहे. दरम्यानच्या याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्राह्मणगावचे विद्यमान सरपंच व त्यांच्या समेत आलेले सन्माननीय दीपकजी गायकर असतील, सन्माननीय सुभाषजी गायकर, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे आरोटे, सन्माननीय सागरजी आरोग्य गायकर हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांनी या ठिकाणी ताईचा सत्कार होतोय. तद्वत या ठिकाणी ब्राह्मणगावचे विद्यमान उपसरपंच सुभाषजी गायकर यांना विनंती करेन की या ठिकाणी आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. तसेच सन्माननीय पप्पू फडके, सन्माननीय मच्छिंद्र सीताराम गायकर, चेअरमन भाऊसाहेब सहकारी संस्था या सर्वच मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झालेले. मी सुभाषजी गायकर यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी श्री संत सेना महाराजांच्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपल्या ब्राह्मणामध्ये 3रं वर्ष या ठिकाणी आपण संत सेना महाराजांची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करत असतो. मी विनंती करेल सन्माननीय शिवाजी गायकर यांना. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी आपण आमचं हे 3य वर्ष आहे की आपण संत सेना महाराजांची या ठिकाणी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत.
आणि या ठिकाणी मी ह्या सर्व आपला जो परिवार आहे संत सेना महाराजांचा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करतो व संत सेना महाराजांचे जे कार्य आहे त्यांचं जे महान कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. संत सेना महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्या कुटुंबातले ते मानले जातात आणि त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीचं समाजसेवेचं कार्य त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये कार्यकालामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी संत सेना महाराजांची उन्नतीची आपण या ठिकाणी साधन करत आहोत. मी या ठिकाणी ज्ञानेश्वरीने अगदी चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वरी शिंदे आपल्या गावची कन्या आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कीर्तन त्या ठिकाणी तिने केलेलं आहे. मी गावच्या वतीने ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाडाच्या वतीने तिला शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने चांगल्यात चांगलं एक कीर्तनकार त्या ब्राह्मणवाडा गावाला एक संप्रदायाची वेगळी परंपरा आहे. परंतु आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये बाकीचे थोडंसं वयाने मोठे असलेले कीर्तनकार भरपूर तयार झालेले आहे परंतु तिच्या वयामध्ये कीर्तन अजून आतापर्यंत कोणी गेलेलं नाही. म्हणून मी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी मी गावच्या वतीने इथं शुभेच्छा देतो आणि तिला सर्व सर्व एक चांगल्या प्रकारचं जे जे सहकार्य तिला लागल अशा पद्धतीने मुलं तयार होण्याची काळाची गरज आहे. म्हणून गावच्या वतीने जर तिला काही तिच्या कुटुंबाला या ठिकाणी सांगतो मी तिला जर गावच्या वतीने काही कुठं काही लागलं तर त्यासाठी आम्ही सर्वजण स्वतः गाव म्हणून असं वैयक्तिकरित्या देखील असं तिला कधीही मदत करण्याची आम्ही तयारी करत होतो. एवढं बोलून थांबतो. सरपंच साहेब या ठिकाणी सरपंच साहेबांनी शब्द दिलेला आहे असंच नाही आहे तर ही जी कन्या रत्न आहे आपल्या नावड्याचं ते मुकेबाबा संत मुकेबाबा संस्थान वारकरी संस्था बदली बसव सरपंच आहे या ठिकाणी ती त्या ठिकाणी याचं शिक्षण घेते. तर प्रथम या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या वतीने या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी ताईचा सत्कार होतोय. मी सौ सासूबाई देवराव शिंदे म्हणजे आत्या त्यांना विनंती करेन की या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा आपल्या हाते सत्कार करायचा आहे आणि यानंतर खऱ्या अर्थाने कीर्तनाला जी साथ दिली ते आपले श्री संत मुकेबाबा वारकरी शिक्षण संस्था बदलीचे सर्व व त्यांची सर्व हे जे लहान कीर्तनकार असेल कुणी गायन असेल कुणी पखवाज वादक असेल या सर्वांचं जे खरं नेतृत्व करतायत आणि जे या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतायत ते हरिभक्तपरायण या ठिकाणी ताईंचा सत्कार होतोय. त्या सत्काराचा स्वीकार ज्ञानेश्वरी ताईने करायचा आहे. तो कासाबाई देवराव शिंदे जे संस्थाच्या सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या. रामकृष्ण हरी बोला कुंडली कवच श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर या ठिकाणी कीर्तनाला जी साथ दिलेली आहे ती संत मुकेबाबा वारकरी शिक्षण संस्था बदली ते सर्व हरिभक्तपरायण निलेश महाराज गोडके यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. ते नाभिक संघटना तथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने ब्राह्मणांचे विद्यमान उपसरपंच सुभाजी गायकर यांना विनंती करेल की या ठिकाणी आपण निलेश बाबांचा सत्कार करायचा आहे. कुंडली कवच विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. काय असताना सर्वच परिसरातील बहिणी मंडळ असतील तसेच सर्व वारकरी भक्तगण असतील या सर्वांचा या ठिकाणी पंढरीनाथ तर पिराचीवाडी बंडी मंडळ तसेच युवक बंडी मंडळ ब्राह्मणवाडा शिंदेवाडीचे बंडी मंडळाचे जे प्रतिनिधी असतील मुक्तादेवीचे बंडी मंडळाचे प्रतिनिधी असतील
आपल्या 10 वाड्यामधील जी सर्व भजनं आहेत या भजनांचे जे प्रतिनिधी असतील त्यामध्ये विशेषतः मुक्ताजीवाडी असेल, हेसपूर असेल, शिंदे माता असेल, कनेडोळ असेल, मुरमेळा असेल, दत्तवाडी तथा लागदरा, शिंदेवाडी, गिराशीवाडी या सर्व भजनी मंडळांचे जे प्रतिनिधी असतील त्यांचा सर्वांचा या ठिकाणी सत्कार होतोय. कृपया आपला प्रतिनिधी यायचा आहे आणि या ठिकाणी आपण सत्कार घेऊन जायचा आहे.